मी BM सोनटके सर, मेंटॉर डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये लातूर पॅटर्न या सध्या चर्चेत असलेल्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मला तुम्हाला सर्वांना आवर्जून सांगावंसं वाटतं की सध्याची सोशल मीडियावरती लातूर पॅटर्नची बद्दलची जी बदनामी सुरू आहे किंवा लातूर पॅटर्न बद्दल जे बोललं जात आहे ते खरंच कितपत सत्य आहे याचा आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. कारण एखाद्या व्यक्तीच्या चुकीमुळं किंवा एखाद्या व्यक्तीच्या गैरकृत्यामुळं जर संपूर्ण लातूर पॅटर्नवरती जर आपण प्रश्नचिन्ह निर्माण करत असू तर ते खरंच योग्य आहे का? कारण लातूर पॅटर्न हा कुण्या एका विशिष्ट व्यक्तीने किंवा एखाद्या समूहाने निर्माण केलेला नसून त्यामध्ये हजारो शिक्षक, लाखो विद्यार्थी या लातूरची शिक्षण व्यवस्था सुरळीत करण्यामध्ये सहभागी असणारा प्रत्येक व्यक्ती जो ही शिक्षण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य सोयी सुविधा पुरवण्यासाठी दिवसरात्र झटत असतो, दिवसरात्र मेहनत घेत असतो, या सर्वांनी हा लातूर पॅटर्न घडवलेला आहे. खरं पाहता लातूर पॅटर्नची सुरुवात 40 वर्षापूर्वी डॉक्टर जनार्दन वाघमारे सर असतील, डॉक्टर गोपाळराव पाटील असतील, त्याचबरोबर अनिरुद्ध जाधव सर असतील, या आणि अशा अनेक शिक्षकांनी, अनेक संस्था चालकांनी, राजर्षी शाहू कॉलेजची संस्था असेल, दयानंद महाविद्यालय असेल, केशवराज शाळा असेल, त्याचबरोबर आपली देशिकेंद्र शाळा असेल, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, अशा अनेक शाळा या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात. तर या शाळेमध्ये काम करणारे सर्व शिक्षक, विद्यार्थी यांच्या मेहनतीवरती हा लातूर पॅटर्न बनलेला आहे. पण जेव्हा एखाद्या चुकीच्या कृत्यामुळे लातूर पॅटर्नची बदनामी केली जाते अशा वेळेस माझ्यासारख्या एखाद्या सामान्य शिक्षकाला हे मनाला खूप वेदना देणार आहे. मी स्वतः लातूर पॅटर्न मध्येच घडलेलो विद्यार्थी आहे. माझं शिक्षण हे अहमदपूरला 10वी 12वी पर्यंत माझं शिक्षण अहमदपूरला झालं. त्यानंतरचं शिक्षण मी लातूर पॅटर्न मध्ये घेतलं. स्पर्धा परीक्षेची तयारी मी लातूर पॅटर्न मध्ये केली. लातूर पॅटर्न म्हणजे फक्त नीट आणि JEEच तयारी नाहीये, तर लातूर पॅटर्न म्हणजे 5वी पासून, पहिली पासून म्हणलं तरी हरकत नाही, शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांकडून अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने त्यांच्याकडून तयारी करून घेतली जाते आणि लहान वयापासूनच, शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांवरती योग्य संस्कार, त्याचबरोबर त्यांना योग्य मार्गदर्शन, शिस्त आणि भविष्याप्रती असलेलं त्यांचं ध्येय निश्चिती आणि त्या ध्येयाच्या कडे मार्गक्रम करण्यासाठी त्याला लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा या लातूर पॅटर्न मध्ये दिल्या जातात. तर माझं म्हणणं आहे की लातूर पॅटर्न, आता जर पाठीमागच्या वर्षीचा जर आपण निकाल बघितला इयत्ता SSC बोर्ड इयत्ता 10वीचा, तर आपल्याला हे लक्षात येईल की 2024-25 ला संबंध महाराष्ट्रामध्ये 183 विद्यार्थी हे 100 पैकी 100% गुण घेणारे होते. मी हे बोलतोय इयत्ता 10वीचं, म्हणजे यावरून आपल्याला हे लक्षात येईल की नीट आणि JEE साठीच लातूर पॅटर्न प्रसिद्ध नाही किंवा लातूर पॅटर्न हा फक्त नीट आणि JEE साठीच त्याचा गवागवा केला जात नाही, तर इतर शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा लातूर पॅटर्न कसा घडलेला आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना उच्च ध्येय दाखवून त्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देणारा हा लातूर पॅटर्न आहे. बघा, 2024-25 ला 183 विद्यार्थ्यांपैकी 123 विद्यार्थी हे 100 पैकी 100% गुण घेणारे होते. मग संबंध महाराष्ट्रामध्ये जर 183 विद्यार्थी असतील 100 पैकी 100 गुण घेणारे, आणि फक्त लातूरमध्ये त्यापैकी 123 विद्यार्थी असतील, तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास 67% विद्यार्थी 100 पैकी 100% गुण मिळवून देणारे हे एकट्या लातूर जिल्ह्याने दिलेले आहेत. म्हणून हा लातूर पॅटर्न आहे. त्याचबरोबर SSC 2025-26 म्हणजे मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला तर संबंध महाराष्ट्रामध्ये 211 विद्यार्थी 100 पैकी 100% गुण घेणारे होते. त्यापैकी
एकट्या लातूर जिल्ह्याने 113 विद्यार्थी 100 पैकी 100% गुण घेणारे दिले. ही टक्केवारी जर विचारात घेतली महाराष्ट्राच्या पद्धतीने तर 55% विद्यार्थी हे एकट्या लातूरने दिलेले आहेत 100 पैकी 100% गुण घेणार. ठीक आहे. त्याचबरोबर आपण नीटचा जर विचार केला तर 2025 मध्ये जी नीट एक्झाम झाली तेव्हा तर काही पेपर वगैरे फुटलेला नव्हता. त्यावेळेला लातूरमधून 1203 विद्यार्थ्यांनी MBBS साठी प्रवेश मिळवलेला आहे. 500 पेक्षा जास्त गुण घेणारे 7538 विद्यार्थी एकट्या लातूर जिल्ह्याने दिलेले आहेत. 650 पेक्षा जास्त गुण घेणारे 376 विद्यार्थी लातूरने दिलेले आहेत. 720 पैकी, नीट ही एक्झाम 720 मार्कांची असते, तर 720 पैकी 700+ गुण घेणारे, 700 पेक्षा जास्त गुण घेणारे तब्बल 25 विद्यार्थी हे एकट्या लातूर जिल्ह्याने दिलेले आहेत. हे झालं नीट. याच पद्धतीने JEE मध्ये सुद्धा लातूरचे विद्यार्थी आपला नावलौकिक करत असतात. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा असते. जेव्हा आपण ग्रॅज्युएशनच्या नंतरच्या नोकरीसाठीच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, नोकरी मिळवण्यासाठी आज बेरोजगारी तर संपूर्ण महाराष्ट्र मध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये वाढलेली आहेच, पण यामधून सुद्धा मार्ग काढत लातूरमधून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवणारे सुद्धा विद्यार्थी, हजारो विद्यार्थी तुम्हाला पाहायला मिळतील. मग हा लातूर पॅटर्न नाहीये का? MPSC असेल, UPSC असेल, बँकिंगच्या एक्झाम असतील, तलाठी असतील, पोलीस भरती असेल, शिक्षक भरती असेल, या माध्यमातून लातूरमधून तयारी करणारे, लातूरमध्ये अध्ययन करणारे जे विद्यार्थी आहेत ते हजारो विद्यार्थी आज सरकारी नोकरीवरती जॉईन झालेले आहेत. हे कशामुळे आहे? तर हे सुद्धा लातूर पॅटर्नच यश आहे. तर लातूर पॅटर्न ला आज ज्या पद्धतीनं आपल्या सर्वांसमोर मांडलं जात आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ही माझ्यासारख्या शिक्षकाची भावना आहे, माझ्यासारख्या असंख्य शिक्षकांची हीच भावना आहे. निश्चितच जे घडलेलं आहे ते अगदी चुकीचं घडलेलं आहे. सध्या जे प्रकरण नीट पेपर फुटीचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे, त्यांचं समर्थन होऊ शकत नाही. आणि निश्चितच आपला सर्वांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, ते गुन्हेगाराला कडक शिक्षा देतीलच, याबद्दल आपल्या कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. पण एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे आजपर्यंत जो लातूर पॅटर्नने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घडवत असताना जी मेहनत केली, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदांवरती पोहोचवण्याचं काम केलं, हजारो विद्यार्थ्यांसाठी दिवस रात्र झटणारे इथले शिक्षक, वेगवेगळ्या शिक्षणाशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये काम करणारी इथली लोक, इथली जनता, एका चुकीच्या गोष्टीमुळं जर या सर्वांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर याबद्दल आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये आजपर्यंत ज्या पद्धतीनं लातूर पॅटर्नने जी मेहनत घेतली, येथील शिक्षकांनी जी मेहनत घेतली, ही मेहनत सतत चालू असेलच. येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा निकालाच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला मिळतील, यात काही शंका नाही. खरं पाहता लातूर पॅटर्न म्हणजे योग्य नियोजन, लातूर पॅटर्न म्हणजे नियमित सराव व नियमित रिव्हिजन, लातूर पॅटर्न म्हणजे योग्य टेस्ट सिरीजचं नियोजन, लातूर पॅटर्न म्हणजे विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, लातूर पॅटर्न म्हणजे शिस्त व सातत्य, लातूर पॅटर्न म्हणजे विद्यार्थ्यांवरती योग्य संस्कार, लातूर पॅटर्न म्हणजे शिक्षण व्यवस्थेमध्ये पालकांचा सहभाग, लातूर पॅटर्न म्हणजे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरण, लातूर पॅटर्न म्हणजे निकाल. हा खरा लातूर पॅटर्न आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना यावरती गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आणि कुठंतरी सोशल मीडियावर चालू असलेली लातूर पॅटर्नची बदनामी, हे षडयंत्र थांबणं आवश्यक आहे. कारण याच लातूरने महाराष्ट्राला शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रकर्षानं देशामध्ये स्थान निर्माण करून दिलेलं आहे. लातूर पॅटर्न ही संकल्पना, ही संज्ञा स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी त्यावेळेस मांडली आणि तिला
राष्ट्रीय पातळीवर एक वेगळं नाव लौकिक मिळवून दिलं. लातूर पॅटर्नचा गौरव त्यांनी अनेक ठिकाणी केलेला आहे. आपल्या वेगवेगळ्या भाषणामधून लातूर पॅटर्न हे कसं खरं सोनं आहे हे त्यांनी आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यातून संपूर्ण देशाला सांगितलेलं आहे. आणि आता आपल्या सर्वांवरती जबाबदारी आहे की विलासराव देशमुख साहेबांनी जो लातूर पॅटर्न संपूर्ण देशाला सांगितला होता, लातूर पॅटर्नची ओळख संपूर्ण देशामध्ये साहेबांनी करून दिली होती. खऱ्या अर्थाने ते आपले ब्रँड अँबॅसिडर होते. तर त्यांच्या स्वप्नातील लातूर पॅटर्न, विद्यार्थ्यांना गरजेचा असणारा लातूर पॅटर्न आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारा लातूर पॅटर्न आपण निर्माण करूयात. एवढं या व्हिडिओमध्ये बोलून मी थांबतो.